एखाद्या वेळेस असं चुकून होऊ शकतं, पण इथं तसं नाही झालं. ही चूक एकदा नाही तर पुन्हा पुन्हा होत राहील. मित्रहो, विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात काही आक्रमक होऊन घोषणा दिल्या तर ते आपण समजू शकतो. आपल्याच सरकारच्या विरोधामध्ये नेते किंवा कार्यकर्ते कधी आक्रमक होताना दिसत नाहीत. सरकारनं कितीतरी चुका केल्या तरी त्यांचे कार्यकर्ते नेते आपल्या सरकारचं कसं बरोबर आहे हे सांगताना अजिबात थकत नाहीत. आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट असं राजकारणामध्ये चालतंच म्हणा. पण केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि मित्रपक्षाचं सरकार असताना भारतीय जनता पक्षासह त्यांच्या मित्रपक्षांनीही चक्क आपल्या सरकारच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या. केंद्रातील NDA सरकारनं आणलेली ते महिला आरक्षण विधेयक जोरदार आपटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांची ही मोठी हार आहे असं देखील मानलं जात आहे. हे बिल पडल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही चेहरा पडला होता. शिवाय यामुळं भारतीय जनता पक्ष प्रचंड अस्वस्थ आहे, संतापलेला आहे. नरेंद्र मोदी यांच्या शेवटाची ही सुरुवात असल्याचं सुद्धा काँग्रेसनं म्हटलेलं होतं. केंद्र सरकार आणि भाजपाची मोठी नाचक्की झाल्यामुळं भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष आता काँग्रेस पक्षाच्या आणि त्यांच्या मित्रपक्षाचा निषेध करण्यासाठी अगदी हिरिरीनं पुढे सरसावलेले आहेत. आपल्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी म्हणजेच महायुतीकडून काँग्रेस पक्षाचा निषेध केला जात आहे. ठिकठिकाणी अशी आंदोलनं सुरू आहेत आणि याच आंदोलनामध्ये अशी एक घटना घडून गेली की अगदी महायुतीचंच हसं झालं. पिंपरी चिंचवडच्या इथं महायुतीनं केलेल्या निषेधाच्या आंदोलनामध्ये महायुतीच्या सरकारचा निषेध केला. महायुतीचा निषेध. सरकारच्या या विरोधात आंदोलनाच्या नादामध्ये भान सुटला आणि महाविकास आघाडीचा निषेध करण्याऐवजी केंद्रातील आणि राज्यातील सरकारचा निषेध केला गेला. आपल्याच सरकारच्या विरुद्ध घोषणा दिल्या गेल्यामुळे राज्यभर हा चर्चेचा विषय तर ठरला. आपल्याच सरकारच्या विरोधात घोषणा देणाऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबरच शिंदे गट आणि राष्ट्रवादी सुद्धा सहभागी झालेले होते. आणि मग हा सगळा प्रकार पाहून ऐकणारे लोक तर हसत सुटलेच, पण विरोधकांच्या हातीही आयतं पोलीस मिळालं ना. महापालिकेच्या परिसरामध्ये महायुतीच्या वतीनं महाविकास आघाडी विरोधामध्ये महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्यावरून निषेध करण्यात आला. यावेळी भाजपासह सत्ताधारी पक्षांनी काँग्रेस आणि मित्रपक्षांना लक्ष केलं. यावेळी भाजप आमदार उमा खापरे, माजी महापौर रवी लांडगे आणि सत्ताधारी पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्यासह त्यांच्या मित्रपक्षाचे नेते सुद्धा उपस्थित होते. पण त्यांचं भान कसं आणि का सुटलं हे मात्र समजत नाही. महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करण्याऐवजी या नेत्यांनी NDAचा निषेध केला, म्हणजे आपल्या सरकारचा निषेध केला. आपल्या सरकारला लक्ष केलं. आंदोलनाच्या दरम्यान या प्रशांत शितोळे यांनी या सरकारचं करायचं काय अशा जोरदार घोषणा दिल्या, ज्यावर कार्यकर्त्यांनी खाली डोकं वर पाय म्हणत परिसर दणाणून सोडला. बरं, एखाद्या वेळेस असं चुकून होऊ शकतं, पण इथं तसं नाही झालं. ही चूक एकदा नाही तर पुन्हा पुन्हा होत राहिली. आपण आपल्या सरकारचा निषेध करतो हे एकाही नेत्यांच्या ध्यानात आलं नाही हो. या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, बस अशा घोषणा पुन्हा पुन्हा सुरू राहिल्या. काही वेळांना मात्र ही चूक लक्षात आली आणि खजील होण्याची वेळ या नेत्यावर आली. आपण आपल्या सरकारच्या विरोधात घोषणा देत असल्याची जाणीव होताच नेत्यांची चांगलीच तारांबळ सुद्धा उडाली. आमदार उमा खापरे यांनी तातडीनं मग विजयाच्या घोषणा देऊन त्यावेळेपुरती वेळ मारून नेली. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती ना. आपल्या सरकार विरोधात दिलेल्या घोषणा कॅमेऱ्यात कैद झालेल्या होत्या. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना अंगावर घेण्याऐवजी आपल्याच म्हणजे NDA सरकारला शिंगावर घेत सेल्फ गोल केल्याची चर्चा आता सोशल मीडियावर सुद्धा रंगलेली आहे.
या आंदोलनामुळे आता भाजपसह सत्ताधारी म्हणजे शिंदे गट आणि राष्ट्रवादीची चांगलीच तारंबळ उडायला समोर आलेला आहे. पण बघा, हे सगळं पाहणाऱ्या आणि ऐकणाऱ्या लोकांची करमणूक मात्र नक्की झाली मित्रांनो. होतं असं कधी कधी. मित्र हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी एक माफक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.